हॅलो, लास्ट टाइम लेक्चरला आपण डाटा टाइप्स, इंट्रोडक्शन ऑफ CPP घेतलं होतं. त्याच्यानंतर त्याच्यात डाटा टाइप्स, व्हेरिएबल्स अँड ऑपरेटर्स. ऑपरेटर्स नंतर ऑपरेटर्स कोणकोणते होते तर अरिथमेटिक ऑपरेटर, लॉजिकल ऑपरेटर, असाइनमेंट ऑपरेटर, रिलेशन ऑपरेटर, बिटवाइज ऑपरेटर. तर आज आपण स्ट्रक्चर ऑफ CPP. स्ट्रक्चर ऑफ CPP मध्ये तुम्ही काय बघणार आहात तर आपण प्रोग्राम जे लिहितो, प्रत्येक प्रोग्रॅमिंग लँग्वेज एक स्ट्रक्चर, स्पेसिफिक स्ट्रक्चरमध्ये तो प्रोग्राम राईट केला जातो. प्रोग्राम मीन्स व्हॉट, आपण जे काय करणार आहोत, एखादा आपला एम असेल ते आपल्या स्टेप बाय स्टेप प्रोसेस. स्टेप बाय स्टेप प्रोसेसमध्ये कसं असणार आहे, आता सपोज मला की नाही हॅलो हा मेसेज हे करायचा असेल तर त्याच्यासाठी पहिला काय सांगितलं होतं, हॅश हा पहिला तुमचा आलाच पाहिजे. हॅश इट इज अ प्री प्रोसेसर. प्री प्रोसेसर म्हणजे काय, याच्यात लायब्ररी फंक्शन्स, मेथड्स, डाटा टाइप्स, त्याच्यानंतर व्हेरिएबलचे नेम्स, याला सपोर्टेबल सगळे हॅश म्हणजे इट इज अ लायब्ररी फंक्शन. इन्क्लूड नंतर हा एक ओपनिंग अँग्युलर ब्रॅकेट, त्याच्यामध्ये IO स्ट्रीम .h आणि परत अँग्युलर ब्रॅकेट क्लोज. जरी हे ग्रेटर दॅन लेस दॅनचे साईन यूज केले तरी पण काय असणार आहे, त्याच्या बिटवीनमध्ये जे लिहितो .h हे एक्सटेन्शन कशासाठी यूज केलं, इट इज यूज फॉर द हिडर फाईल. हिडर फाईल्समध्ये तुम्ही काय असेल ते वेगवेगळ्या सपोर्टेबल. IO म्हणजे इनपुट आउटपुट स्ट्रीम म्हणजे तुमची काय असेल ती एखादा मेसेज असेल त्याच्यासाठी सपोर्टेबल तुम्ही इनपुट करणार असाल. त्याच्यानंतर काय परत वॉइड इट इज अ डाटा टाईप. आयडेंटिफायर्समध्ये सांगितलं होतं, कीवर्ड्समध्ये वॉइड हा कीवर्ड आहे, रिझर्व वर्ड आहे आणि तो यूज कशासाठी केला जातो तर ॲज अ डाटा टाईपसाठी. त्याच्यानंतर मेन हे फंक्शन आहे. फंक्शन कशावरून डिसाईड, दिस इज अ ओपनिंग राऊंडेड ब्रॅकेट आणि क्लोजिंग ब्रॅकेटवरून. यामध्ये हॅश इन्क्लूड, त्याच्यानंतर कर्ली ब्रॅकेट, ओपनिंग कर्ली ब्रॅकेट याला म्हणायचं. त्याच्यानंतर जे काय तुम्हाला प्रोग्राम राईट करायचा असेल तो या ओपनिंग अँड क्लोजिंग कर्ली ब्रॅकेटमध्ये राईट करायचा आहे. आत्ताच्या प्रोग्राममध्ये मला काय करायचं आहे, सिम्पल हॅलो हा मेसेज टाकायचा असेल किंवा वेलकम टू लॅब एखादा सेंटेन्स, तर मी काय करणार, सी आउट ह्याला काय म्हणायचं, दोन सी आउट हा वर्ड लिहायचा, त्याच्यानंतर दोन ग्रेटर लेस दॅनचे साईन आहेत. तर तिथे काय त्याला म्हणायचं इन्सर्शन ऑपरेटर. इट इज अ इन्सर्शन ऑपरेटर टू यूज द इन्सर्ट द सेंटेन्स ऑर स्ट्रिंग इन अ आउटपुट विंडो. आउटपुट विंडोवर तुम्हाला किंवा कोडिंग विंडोला जेव्हा तुम्ही प्रोग्राम रन करताय तेव्हा तुम्ही ते स्ट्रिंग पाठवू शकताय. डबल कोट, विदिन डबल कोट काय करायचं, हॅलो वेलकम हा फक्त एक सिंपल मेसेज टाका. ईच अँड एव्हरी स्टेटमेंट टर्मिनेट विथ दिस सेमिकोलन. हा सेमिकोलन मस्ट बी पाहिजे इथे. त्याच्यानंतर हा प्रोग्राम सेव्ह करताना कुठल्या एक्सटेन्शननी सेव्ह करणार तुम्ही, आपण सी प्रोग्रॅमिंग यूज करत नाही आहे, CPP यूज करतो आहे. CPPमध्ये कसं असणार आहे, .cpp म्हणजे हा प्रोग्राम सेव्ह करताना तुम्ही, आता जर हा माझा फर्स्ट प्रोग्राम असेल तर मी काय करणार, तुम्ही फाईलमध्ये जावा, सेव्ह ऑप्शन चूज करा आणि तिथे सेव्ह ऑप्शनला येणार आहे तेव्हा तुम्ही फर्स्ट हे नेम द्या आणि एक्सटेन्शन तिथं बाय डिफॉल्ट असतं आणि ते जर तुम्ही इरेज केला तर .cpp एक्सटेन्शननी तुम्ही स्टोअर करायचा. रन करण्यासाठी कुठला, Ctrl F9. प्रोग्राम
कंट्रोल प्लस F9 आणि अल्ट प्लस F5 हे कशासाठी यूज केले जातात. अल्ट F5 हा तुमचा प्रोग्रॅम कंपाईल करणे. कंपायलेशन म्हणजे काय, तुमच्या प्रोग्रॅममध्ये काय एरर आहेत काय नाही हे फाइंड करणे. कारण का CPP हे इट इज अ केस सेन्सिटिव्ह कारण का ह्याच्यात कुठलेही जर स्पेलिंग मिस्टेक असेल तर किंवा काय अप्पर केस लोअर केस हा डिस्टिंक्ट आहे. म्हणजे तुम्हाला तिथं तो एरर फाइंड करणारा नाही तुमच्या त्या स्ट्रक्चरमध्ये लिहिताना सुद्धा. आता इथे जर वर्डचं स्पेलिंग तुमचं चुकलं मेनचं इथं तुम्ही सेमिकोलन दिला तर तुमचा प्रोग्राम रन होणार नाही. मेन नंतर कधीही सेमिकोलन नसतो कारण का त्या मेन फंक्शनमध्ये तुम्ही प्रोग्राम पुढच्या प्रोसेस काय करायचे त्या राईट करणार आहात. त्यामुळे तिथे मेनला कधीही सेमिकोलन नसतो. तुम्ही जेव्हा फंक्शन ही कन्सेप्ट स्टार्ट होईल त्याच्यात तुम्हाला हा डिफरन्स कळेल कधी सेमिकोलन असावा कधी नाही. फंक्शन प्रोटोटायपिंगच्या वेळेस तुम्हाला लक्षात येईल. आता ह्याचं आउटपुट कसं येणार मग तुम्हाला जेव्हा तुम्ही कंट्रोल F9 हे करणार तर फक्त एवढंच येणार हॅलो वेलकम. हे सिम्पलमध्ये झालं. आता जर मला वाटलं की हा एवढाच नको आहे मला ह्याच्यात अजून एक मी स्ट्रिंग मेसेज करावी तर काय होणार सी आउट दिस इज माय फर्स्ट प्रोग्राम. ही न्यू ॲड केली. जेव्हा मी परत रन करणार तेव्हा माझा इथंच कंटिन्यूली काय येणार आउटपुटला दिस इज माय फर्स्ट प्रोग्राम. आता तुम्ही म्हणाल मॅडम हे तुम्ही नेक्स्ट लाईनला लिहिलं आहे इथे का आलं नाही लाईन का स्पेस. तर तिथे आपण डिफाईन करावी लागते की इथे मला हा लाईन नको आहे तर नेक्स्ट लाईनला माझा प्रिंट कर. तर तुम्हाला बॅकस्लॅश सांगितले होते /n/t/v/b तर ते इथे यूज करायचे तुम्ही. अदरवाईज एंड एल ही हा कीवर्ड यूज करायचा आहे. जेव्हा जेव्हा जितक्या वेळा तुम्ही रन कराल तेव्हा हा तुम्हाला काय असेल ते आधीचं आउटपुट आणि आत्ताचं आउटपुट तुम्हाला दिसणार. मग तुम्हाला करंटली तुम्ही जे रन केलेलं आहे आउटपुट बघायचं असेल तर आपल्याकडे अजून एक हिडर फाईल आहे ती यूज करायची #include conio.h कॉन्क्रीट इनपुट आउटपुट. म्हणजे काय आधीचं आउटपुट हे करा इरेज करा आणि आत्ताचं आउटपुट इमिजिएटली कंपाईल केल्या हे करा शो करा. आता ह्याच्यासाठी सपोर्टेबल कुठले आहेत तर CLR/SCR. इट इज अ मेथड ऑर फंक्शन CLR/SCR आणि ओपनिंग राऊंडेड ब्रॅकेट क्लोजिंग आणि त्याच्यानंतर सेमिकोलन म्हणजे इथं तो स्टॉप करायचा आहे टर्मिनेट करायचा आहे. याने काय होणार आहे जे तुम्ही आधी प्रोग्राम रन केलेला त्याचा आउटपुट क्लीन होणार आहे आणि तुमची आउटपुट विंडो नवीन नी ब्लँक असणार आहे. आणि जेव्हा तुम्ही रन करणार तेव्हा करंटली आउटपुट तुमचं काय असेल ते शो होणार. आणि आउटपुट लगेच त्या तिथे गेट करण्यासाठी काय होणार आहे गेट ch मेथडनी काय होणार आहे जेव्हा तुम्ही कंट्रोल F9 प्रेस करणार तिथल्या तिथे कंपाईल करून एरर नसेल तर लगेच तुम्हाला आउटपुट हे ते शो करणार. तो कळालं. हा प्रोग्राम व्यवस्थित राईट करा ट्राय करा लिहून घ्या वाटल्यास तुम्हाला नोटमध्ये घेणार असेल तर. मी अजून तुम्हाला 2 एक्झाम्पल दाखवते कसे राईट करायचे. त्याच्यानंतर होमवर्कला 2 देते. काय क्वेरी असेल ते सांगा. नोट्स तुम्हाला लिहायला टाईम हवा असेल तर तसंही मला सांगा. कारण कसं आहे ऑनलाईन लेक्चरमध्ये नोट्स तुम्ही पॉज करून व्हिडिओ बघू शकताय. आता सपोज मला ॲडिशन ऑफ 2 नंबर्स आता ह्याच्यात मी
लास्ट आता हा प्रोग्राम बघितला, ह्याच्यात आपण व्हेरिएबल्स वगैरे किंवा कुठल्या ह्याच्यात काय डाटा स्टोअर केला नाही. ओन्ली आपण काय मेसेजिंग सेंड केले की हॅलो वेलकम टू लॅब अँड दिस इज माय फर्स्ट प्रोग्राम. बरोबर आहे. म्हणजे मी ह्याच्यात डाटा टाईप्स ॲड केले नाहीत. आता आपण सिम्पलमध्ये काय करूया, एक बायोडेटा जसं तुम्ही करताय तसा एक सिम्पलसा तुमचा बायोडेटा ॲड करूया. ॲडिंग द इन्फॉर्मेशन. Hash include iostream.h, hash include conio.h, void main, आता काय करायचं आहे, मला ॲडिशन ऑफ इन्फॉर्मेशन करायचं आहे. इन्फॉर्मेशनमध्ये काय येणार, तुमचा रोल नंबर, रोल नंबर, त्याच्यानंतर तुमचं स्वतःचं स्पेसिफिक नेम. आता नेमसाठी काय होणार आहे ते मी तुम्हाला ह्या प्रोग्राममध्ये दाखवते. स्ट्रिंग नावाचा पण हे घेतलेला असेल नेम, त्याच्यानंतर तुमचा काय ॲड्रेस, कॉन्टॅक्ट नंबर, पर्सेंटेज, हे 5 फक्त आपण इनपुट करून बघू ह्या प्रोग्राममध्ये. वॉइड मेन नंतर काय करायचं, आता रोल नंबर हा कसा आहे, रोल नंबर इट इज अ न्यूमरिकल डाटा. बरोबर आहे. पण न्यूमरिकलमधला तो कुठला टाईपचा आहे, इंटिजर, कारण त्याच्यात डेसिमल पॉईंट इन्क्लूड आहेत का, नाही. म्हणजे त्याच्यात राऊंडेड नंबर आहेत, म्हणजे त्याचा डाटा टाईप काय आला, इंट. NT. आता रोल नंबर तुम्ही तसा लिहा नाहीतर कसाही लिहा. मी आता काय करणार, माझ्या याच्यासाठी माझा व्हेरिएबल नेम मी डिसाईड करणार RNO. सेम रोल नंबरसारखा दुसरं काय आहे का, कॉन्टॅक्ट नंबर आहे, पण त्याच्यात डाटा काय जास्त आहे, म्हणजे डाटा कॅपॅसिटी साईज त्याची जास्त असणार आहे. तर म्हणून इंटिजर ह्या डाटा टाईपमध्ये स्टोअर होणार नाही, त्यामुळे इथे मी हा टर्मिनेट केला. त्याच्यानंतर कॅरमध्ये काय असणार आहे, कॅरेक्टर. तुमच्या नेममध्ये काय असणार आहेत, कॅरेक्टर असणार आहे. बरोबर आहे. याच्यात डिजिट्स वगैरे काही नसणार आहेत, सिम्बॉल्स नसणार आहेत. त्यामुळे मी काय केलं, एस नेम, स्टुडंट नेम कॉमा, ॲड्रेसमध्ये सुद्धा कॅरेक्टर असणार आहे, त्यामुळे मी ॲड्रेसला परत ॲड्रेस. त्याच्यानंतर हे झाले एकाच टाईपचे 2 डाटा टाईप आहेत ते तुम्ही एकाच सिंगल लाईनमध्ये डिफाईन करू शकता. कॅर स्पेस द्या, एस नेम कॉमा ॲड्रेस सेमिकोलन. त्याच्यानंतर काय आला, कॉन्टॅक्ट नंबर हा 10 डिजिट्स असणारे नंबर. त्यामुळे मी तुम्हाला लास्ट टाईमला सांगितलं होतं डाटा टाईप शिकवताना लॉंग इंट, कारण ह्याच्यात फक्त डेसिमल नंबर नसणार आहे, त्यामुळे लॉंग इंटिजर. लॉंग इंट कॉन्ट नंबर. त्याच्यानंतर परत आला पर्सेंटेजमध्ये डेसिमल पॉईंट्स असतात, त्यामुळे काय करणार आपण, फ्लोट पर्सेंटेजला पर मे केलं. ह्याला काय म्हणायचं, व्हेरिएबल. हे लिहायचं नाही का, नाहीतर लिहाल व्हेरिएबल डिफायनिंग. तुम्ही कुठलाही व्हेरिएबल असेल, फंक्शन असेल, क्लास असेल, यूज करायच्या आधी काय करायचं, डिफाईन करायचं. आता ह्या व्हॅल्यू इनपुट तुम्हाला युजरकडून करून घ्यायच्या आहेत. रन टाईमला काय म्हणायचं, इनपुटेड ॲट दी रन टाईम. मग आता त्याच्यासाठी आपण पहिला काय मेसेज टाकणार, सी आउट. युजरला कळायला पाहिजे ना काय करायचं आहे ह्या प्रोग्राममध्ये. तुम्ही ॲज अ प्रोग्रॅमर म्हणून हा टाईप करताना तेव्हा काय करणार, एंटर द व्हॅल्यू फॉर
रोल नंबर, त्याच्यानंतर स्टुडंट नेम, ॲड्रेस, कॉन्टॅक्ट नंबर and their percentage. हा एक सिंगल मेसेजमध्ये सुद्धा लिहू शकताय, और ह्या सी आउटला हे सी आउट आहे और मी आधी दाखवते. याच्यानंतर सी इननी कसा गेट करायचा. सी इनला एक्स्ट्रॅक्ट, रन टाईमचा डाटा इनपुट करून घेणे त्याला एक्स्ट्रॅक्शन ऑपरेटर म्हणायचं. ह्याला एक्स्ट्रॅक्शन ऑपरेटर. पहिला काय आहे माझा RNO, त्याच्यानंतर काय एस नेम, ॲड्रेस, ए कॅपिटल, इथं जे मी ए कॅपिटल आहे ते इथं पण आलं पाहिजे ॲड्रेस. त्याच्यानंतर काय कॉन्टॅक्ट नंबर, हे जिथं स्पेलिंग आहे तेच इथं आलं पाहिजे, आणि पर्सेंटेज हे असं लिहा. अदरवाईज ह्याला हे और एंटर द रोल नंबर. सी इनला गेट करा RNO. एंटर द स्टुडंट नेम. एस नेम. असे तुम्ही प्रत्येक फील्डचे म्हणजे रोल नंबर, नेम, ॲड्रेस सगळ्याचे इनपुट करून घ्यायचे डाटा. एंटर द ॲड्रेस. Enter the contact number. Enter the percentage. स्ट्रिंगमध्ये आपण काही कसाही स्पेस यूज करून लिहू शकतो आहे. जेव्हा डाटा गेट करतो तेव्हा जे इथं तुम्ही डिफाईन केलं आहे तेच. आता बघा, हे मी सिंगल 2 लाईनमध्ये लिहिला. 5 व्हेरिएबल इनपुट केले. 5 व्हेरिएबलची व्हॅल्यू आपण इनपुट करून घेतली. तेच आपण इथं किती 10 लाईनमध्ये झाला. म्हणजे इथं आपला प्रोग्रॅमची लेंथ काय झाली, वाढली. आपला तेवढा टाईम पण गेला. मग याच्यात तर सेम याच्यात तुम्ही सिंगल लाईनमध्ये तुम्हाला जर इझिली समजत असेल तर तुम्ही सिंगल लाईनमध्येही तसं डिफाईन करू शकताय. म्हणजे याच्यात काय होणार आहे, तुमच्या प्रोग्रॅमची लेंथ कमी होणार, तुम्हाला टाईम कन्झ्युम होणार. त्यासाठी इथे एवढं कळालं. हे झालं फक्त इनपुट करण्यासाठी. इनपुटेड केलेला आउटपुटला दिसण्यासाठी काय करायचं, सिम्पल हेच आहे, सी आउट यूज करायचं आहे. सी आउट काय करते, इन्सर्शन ऑपरेटर. एकतर इन्सर्ट करते आउटपुटला तुमचा काय असेल तो प्रोग्रॅम, आणि परत जो तुमची काय स्टोअर असेल कॅल्क्युलेशन तोही सेंड करतो आहे. इन्सर्ट करतो आहे और सेंड करते टू आउटपुट विंडो. हा प्रोग्राम व्यवस्थित लिहून घ्या. मी पेज चेंज करणार आहे. आउटपुटचे फक्त दाखवते तुम्हाला. आउटपुटचं फक्त दाखवते.
आउटपुटसाठी आता जे आपण इनपुट केलं आहे रन टाईमला, तर काय, द स्टुडंट रोल नंबर इज, असं लिहायचं. परत एक्स्ट्रॅक्शन ऑपरेटर, इन्सर्शन ऑपरेटर कुठं आहे, RNO. परत काय करायचं, एंड एल, एल आहे हां, 1 नाही आहे, एंड एल. त्याच्यानंतर एंटर नाही, द स्टुडंट नेम इज, कुठे आहे, तर एस नेम. परत एंड एल करा, म्हणजे न्यू लाईनला तुम्हाला शो करणार. दिस स्टुडंट ॲड्रेस इज, कुठे आहे, ॲड्रेस नावाच्या व्हेरिएबलमध्ये. द स्टुडंट कॉन्टॅक्ट नंबर इज, कॉन्ट नंबर. बघा मी कुठे कुठे इन्सर्शन, पहिल्या लाईनला इन्सर्शन ऑपरेटर यूज केलं, डबल इन्व्हर्टेड कोटमध्ये तुमचा काय असेल तो मेसेज शो केला, जिथे आहे डाटा स्टोअर त्याचा व्हेरिएबल तिथं कॉल केला. परत एंडेल टू गो टू न्यू लाईनसाठी यूज केला. द स्टुडंट नेम इज, परत एस नेम नावामध्ये तो स्टोअर आहे म्हणून. परत एंडेल न्यू लाईन, इथून म्हणजे ती लाईन ब्रेक होणार आणि न्यू लाईनला तुमचा कर्सर जाणार. द स्टुडंट ॲड्रेस इज, ॲड्रेसला परत जाणार, परत लाईन ब्रेक होणार. परत कॉन्टॅक्ट नंबर, परत लास्ट काय, द पर्सेंटेज इज. आता बघा इथे आपला संपल्या, 5ही व्हेरिएबल संपले, इथंपर्यंत हे केलं. ह्याचं मग परत गेट CH करा आणि कर्ली ब्रॅकेट क्लोज करा. आता ह्याचं आउटपुट कसं येणार, हा प्रोग्राम तुम्हाला मी असा शेवटचा लिहायचा दाखवते. ह्याचं आउटपुट असं येणार आहे, सॉरी हां. पहिला काय येणार, तो एंटर द रोल नंबर 1001, एंटर द नेम, स्टुडंट नेम, जिथं स्ट्रिंग असेल ते लिहा. आता कॅरेक्टरमध्ये सिंगल बीटच एक स्टोअर होतं आहे, त्यामुळे काय होणार आहे, सिंगल कॅरेक्टरच स्टोअर होणार. तिथं तुम्ही ए द्या. एंटर ॲड्रेस, ॲड्रेसला सुद्धा एक सिंगल कॅरेक्टर स्टोअर होणार. ॲरे ही अजून कन्सेप्ट तुम्हाला झालेली नाही आहे. त्याच्यानंतर एंटर कॉन्टॅक्ट नंबर, मग काय असेल तो तुमचा नंबर इनपुट करून टाका आणि एंटर. मग 98.99 असं टाका. हे झालं तुम्ही डाटा इनपुट केलेला. आता ह्या स्टेटमेंटचं कसं येणार, स्टुडंट रोल नंबर इज, काय इनपुट केलं आहे तुम्ही, 101. एंडेलनी न्यू लाईनला जाणार. द स्टुडंट नेम इज, नेम काय टाकला आहे तुम्ही, ए. द स्टुडंट
ॲड्रेस इज, ॲड्रेस काय टाकला आहे तुम्ही, पी टाकला आहे. द स्टुडंट कॉन्टॅक्ट नंबर इज काय आहे तुम्ही इनपुट केलेला 98900001 आणि द स्टुडंट द पर्सेंटेज इज काय 9899. हे तुम्हाला असं प्रोग्राम तुमचा दिसणार. हा तुमचा सिम्पल बायोडेटामध्ये तुम्हाला असेल. आत्ता लेक्चर घेतलं म्हणजे मला परवा मी जो लेक्चरचा व्हिडिओ पाठवला तो 30 सेकंदचा फक्त अपलोड झाला आहे आणि तो मी आज चेक केला. ॲक्च्युली तो 40 मिनटाचं लेक्चर आहे. 2 व्हिडिओमध्ये 10 मिनटाचं एक आहे आणि एक 15 मिनटाचं असं आहे. 40 मिनटाचं लेक्चर मी पाठवलं होतं, 14 आणि 19 मिनटाचं सॉरी, आणि फक्त 30च मिनटाचं अपलोड झालं आहे, 30 सेकंदाचं सॉरी. त्यामुळं मला आज मी चेक केला तुमचा, मग तो व्हिडिओ अपलोड होता येत नाही आहे आणि माझ्या फेसबुकच्या ह्याला लाईव्ह ऑप्शन नव्हता दिसत 2 आठवडे. आज मी 3रं का 4थं फेसबुक डाउनलोड करून घेतलं आहे. त्याच्यात आज मला दिसला म्हणून आत्ता लेक्चर घेते आहे. सिलेबस तर पुढे गेला पाहिजे, कारण आपले आधीच मिस झालेत लेक्चर. त्यामुळे जसं होईल तसे मी टाकते. तुम्ही कधीही बघू शकताय. तुम्हाला असं नाही की आत्ताच बघितले पाहिजे असं. तुमच्या याच्यावर व्हिडिओ स्टोअर होणार. आत्ताचा प्रोग्राम कळाला का? अचानक घेतला म्हणजे मला सिलेबस कव्हर करण्यासाठी मी घेतलेला आहे. कारण ज्या ह्याच्यात मी इन्स्ट्रक्शन्स तुम्हाला पाठवल्या होत्या तो व्हिडिओ अपलोड झालेला नाही आहे. ओके, आजचा हा प्रोग्राम कळाला का? सिम्पलमध्ये तुम्हाला तर मी 2-3 प्रोग्राम देते, तुम्ही ट्राय करा आणि नाही जमला तर होमवर्कला देते मी. मला मेसेज करा, येईल तुम्हाला झाले ते प्रोग्राम. राईट अ प्रोग्राम in CPP to calculate the addition of two numbers. ह्याच्यात कसं 10 आणि 20 हे 2 असतील तर 10 आणि 20ची ॲडिशन काय असणार आहे 30. हे झालं 10 and 20 इट इज अ फिक्स व्हॅल्यू. पण रँडमली तुम्ही रन टाईमला कुठलीही चेंजेबल व्हॅल्यू घ्याल आणि त्याची ॲडिशन चालू झाली पाहिजे. ओके, हा एक सिम्पलसा प्रोग्राम करा, मग नेक्स्ट लेक्चर बघू. ओके, ठीक आहे.